सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी लय सोपा आहे परमार्थ पण शिकवणारा शहाणा पाहिजे संसार असून तर परमार्थ मालक शहाणा लागतो खरंय का खोटंय का माय संसारात तरी कोण शहाणा लागतो ग सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं गावानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं बोलावं अख्ख्या जगानं वाईट बोलावं फक्त नवऱ्यानं म्हणावं नको टेन्शन घेऊ मी आहे ना बाई आनंदानं सगळा त्रासरवा सहन करते का नाही ग होय ग होय ग केसबुरीच्या बाया खरंय का नाही होय सॉरी काय हो पेनबुरी जाऊ द्या मग तिकडं पेनबुरी ते काय असू द्या पेन केस एकच आहे हा पेनबुरी हा राहू द्या ना दादा काही पण म्हणा पण लोकांचं चुकलं की लय गुदगुले होते ना म्हणजे आपलं अख्खं आयुष्य का चुकलेलं असं ना पण लोकांचा योग चुकू दे चुकलं चुकू दे रे दादा चुकू दे मरू दे चल बोलत जा पेनबुरी कर बरोबर आहे पेनबुरीच्या माय मावल्या खरं आहे का खोटं आहे अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग खरं आहे का खोटं आहे अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल तोपर्यंत मला सांगा शहाणा कोण आहे कोण लागतो शहाणा आयुष्यात आयुष्यात कोण सोबत असल्यावर दुःख लागत नाही माऊली म्हणतात बरं मी नाही जरी सख्याचा जिवाळा बाह्य सासरवासच आहे प्रेम जर नवऱ्याचं भेटलं तर बाई सगळं सासरवास सहन करते तिला किती सासून बोलावं किती सासऱ्यानं बोलावं कधी नंदेनं हिनवावं किती जावेनं हिनवावं बाई मनावर घेत तिला माहित आहे ज्याच्यासाठी आले तो चांगला आहे आपल्याला बाकीच्यांचं टेन्शन घ्यायचं काम हा अख्खं घर चांगला असू द्या पण नवरा चांगला नसू द्या त्रास बोला ग नाही होय का अरे वा बाबा म्हणतात सासरवास नाही म्हणून बाया बोलत नाही मला इतकी चांगली गोष्ट आहे नाही त्याच्यामुळे एवढं गोड सप्ता करता अशी योगी येडी माणसं आहे तुम्ही नाही खरंच आहे विनंती ग माय आयुष्यात तेवढंच चांगलं लागतं परमार्थातही तसंच आहे मालक शहाणा असला गुरु शहाणा असला की शिष्याला त्रास होत तो शहाणा लागतो मग आम्ही मोक्षाच्या पाठीमागे लागणार नाही आम्ही मुक्त्यांच्या पाठीमागे लागणार नाही ठीक आहे कर्मबंधन तर कर्मबंधन कारण कर्मबंधनाशिवाय माणूस जन्म नाही आणि माणूस जन्माशिवाय जगाच्या मालकाची प्राप्ती त्याचा आनंद नाही असू द्या कर्म ठीक आहे बांधलेले असत काही हरकत नाही दुसरं आहे संसार असुनी संसारी बरं हे कुणाला चुकलं नाहीये तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिराग पार्थमय्या विशुद्ध चेतसा म्हणून आहे भगवान श्रीकृष्णाचं पार्था हे जगाचा नियम आहे इथे प्रापंचिकच प्रापंचिक आहे असं नाही इथे संन्यासी पण प्रापंचिकच आहे संसार याचा अर्थ बायको लेकरं आईच आहे मग याची पुढची दोन बंधन आहेत तिसरा आहे वासना चौथा आहे जन्म मृत्यू ह्या वासनेच्या आहारी जो गेला तो किती ज्ञानी असला नवे नवे जगाचा मालक असला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म ब्रह्म कोण आहे पिता आहे ब्रह्म कोण आहेत पिता नाही पिता हा पिता बाप आहेत महाराज बरं का या विश्वाचे बाप आहेत पण देवळात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही वासना स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट नजर गेली देव असून देवळात नाही देवाचा बाप असून देवळात नाही ताकद लक्षात घ्या 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नाही का मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करायला नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली आया झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र 27 बायका 27 नक्षत्र 27 बायका आहेत चंद्राच्या स्वतःच्या गुरुच्या बायकोवर सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्या बायकोवर वाईट नजर टाकली 5 वेळेची बाळण करून सोडली भूत नावाचा पुत्र झाला चंद्रापासून परिणाम डाग आहे चंद्राला आयुष्यभर नारायण नारायण केलं एकटा वासना स्पर्श झाला गुतला गेले नारदाला 60 पोर झाली परिणाम किती बेकार झाला म्हणून विनंती आहे तुम्ही समजू नका हिला खट्टा भले भले शिलावी लपट्टा समजू नका हिला खट्टा भले भले शिलावी लपट्टा फॅन आहे त्यांना फॅन लावायची गरज नाही दादा वा 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 आयुष्य म्हणजे अगदी धिंगाणा आहे याच्यात एकच सत्य आहे हरिमुखे ज्याला कळालं तो असोनी संसारी पण मोक्षाचा अधिकारी त्याला गरज नाही मुक्तीची मी सुरुवातीलाच म्हटलं मग रागाने खाल्ला म्हणून गोड लागत नाही असं होतं का विष प्रेमाने पिलं मग मरत नाही का घरी गेल्यावर बघा सकाळी कळतंय आपल्याकडं मन आहे विषाची परीक्षा घेऊ नये मग रागाने खाल्ला तरी गोड आहे विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे भगवंताचं नाम संसारात घेतलं तरी मोक्ष देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे पुण्याची गणना स्थळ कुठलंही असू द्या काळ कुठली असू द्या वेळ कुठली असू द्या भावना शुद्ध असेल ना महाराज तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे नाहीतर मला सांगा पांडवाला घर आहे काय
म्हणे ना हरिपाठ बेकार किचकट आहे. पांडवाला घर आहे, माऊली काय म्हणतात, पांडवा कुठं गेला देव? आता ज्याला घरच नाही त्या घरी देव गेला कसा? घर आहे का? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च पुच्च मस्तकं सुनादनेन हस्तकं मनोज सर्वमोचनम विशाल लोल लोचनम रंग रंग सागरम कृष्णनागरम वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळलं? काय नाही, हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढंच होता महाराज बरं का. तुम्ही लय भानगडीतच पडू नका. चहुवेदी जाणं, अठराई पुराण, हरिमुखे, कशाला विनाकारण गोंधळात जायचं? सगळं एकच आहे रे, हे समजून गेलं आयुष्य जातं. महाराज योगी होतात पण देव कळत नाही. आम्हाला योगी व्हायचं नाही पण देव समजून घ्यायचंय. आम्हाला त्याला जवळ करायचं, आणि जवळ करायला ज्ञान कमी जास्त असलं तरी चालेल, पण भावना मात्र फार प्रबळ आणि शुद्ध लागतात. म्हणून तर श्रीकृष्ण भगवान सांगतात, मय्या आवेश मनो एमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमामता. आयुष्यभर ज्याने माझी उपासना केली तो योगी झाला, पण ज्यानं श्रद्धेनं माझं नाव घेतलं तो मला योगियातला योगी वाटतो. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. म्हणून तर हरिमुखे ताकद काय बघा ना. नाहीतर आजची पिढी विचार करते, मर मर मरतो, पळ पळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो पण पाहिजे तेवढं पदरात पडतच नाही की रे दादा. बरं आजची पोरं कष्ट करत नाही असं नाही दादा. गावातला 7 तरुणांच्या जीवावर उभा टाकलेला असतो. अहो पंक्ती वाढण्यापासून, स्वयंपाकाला मदत करण्यापासून, चहा देण्यापासून, साखर आणण्यापासून, चहापत्ती आणण्यापासून, हार फुलं फटाके सगळ्या गोष्टी, डेकोरेशन, चटई टाकण्यापासून, कणिक आणण्यापासून, गुळ आणण्यापासून, विना घेण्यापासून, पत्रवाड्या उचलण्यापासून, या सप्त्यातलं 50, 60, 80% काम पोरं करतात. तेव्हा सप्ताह सामर्थ्यानं भव्य होतो. करतात नाही असं आपला महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाही जेवढा आपण म्हणतो. आता वेडीत का माणसं एवढा सप्ताह करायला? सगळेच कुठे येडेत का? फक्त श्रीमंताच्या अवलादी वाया चालल्या दादा. शेतकऱ्याची पोरं नीटच आहेत अजून बी. हा 2-4% हो का, सगळे काही पाची बोट, पण बऱ्यापैकी शेतकऱ्याची पोरं बाईच्या फाटलेल्या पदराची, बापाच्या फाटलेल्या धोत्राची जाण ठेवतात. कौतुक आहे मला. आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर छोटासा व्यवसाय, छोटासा धंदा टाकतं. अरे नाहीच जमलं, नसल ऐपत, कोणाच्या हाताखाली कामं करतं, कोणाची कमिता बाळगत नाही. अरे स्वाभिमानाची शेळी भाकरी खातं पण लाचाराच्या पुरणपोळीला लात मारता. हा शेतकऱ्याच्या पोराचा स्वभाव आहे. कष्ट करतं ते. आळंदीला शेतकऱ्याचीच पोरं आहेत. श्रीमंताच्या अवलादी फार कमी आहे. इंद्रायणीच्या घाटावर रिया शेतकऱ्याचीच पोरं करतात, गरीबाचीच पोरं माळा घालतात. कळतंय ना? ही ताकद आहे. कारण शेतकरी माझा वर्ण जरी गरीब असलं ना, अरे श्रीमंताच्या घरात गेला तर चहावर चहा भेटेल कब्बर याची खात्री देता येत नाही, पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय माघारी येत नाही. हा स्वभाव आहे माझ्या बापाचा. ताकद लक्षात घे ना. येडे नाही रे तुम्ही. करा ना विचार, काय लागतं मोठं व्हायला? आणि विनंती व्हा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवला गेला पाहिजे. संत गरीब होते याचा अर्थ नम्र होते. गरीब होते याचा अर्थ गरीब होऊन नव्हते ते. स्वर्ग पाता मृत्यू उभारीला ध्वज तिही लोकावरी. अरे त्याचे धारकरी आम्ही.
मिळेल तुम्हाला. एका भुलुकाच्या बाबतीत नाहीये रे. बर कसं आहे ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. विश्वाचा मालक कौतुक करतो म्हणजे सोपं आहे का? करा ना विचार. जो बुक्का कपाळ लावता तो वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जो जगाचा मालक मस्तकाला लावतो आणि सांगतो यांची जागा माझ्या मस्तकावर आहे, यांच्या रजाची रज, यांच्या पायाच्या धुळीची जागा सुद्धा विश्वाच्या मालकाच्या माथ्यावर आहे. वारकरी जेव्हा पत्रवाल्या पांडुरंग उचलतोय, अरे विचार करा ना, कुठलीच लाज बाळगत नाही जेव्हा भक्ताची काज राखायची वेळ येते. सोपं आहे का? द्वारकेचा राणा सोपं आहे का? द्वारकेचा राजा आहे पण वनवासाच्या दारात गेलाय. फक्त हरिमुखे काय ताकद आहे बघा ना. विचार करा ना, आजची पिढी जरा लय लांब जाऊ नका रे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद या नामात आहे. लोक म्हणले तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? आम्ही काही ऐकायचं का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? बघायचं काय? समोर बघा, दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे येड्या आम्ही गाढवच आहे. कुठे लय अक्कल आहे? कारण आजची पिढी विचार. भरपूर तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. 22-23 वर्षाची पोरगी काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेकीत आणि माझ्यात, तुमच्या बहिणीत आणि माझ्यात काय फरक आहे? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. विठ्ठलाच्या पायावर भक्तिभावाने नतमस्तक झालोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक झालोय. देव पहावया गेलो, देव पहावया गेलो, आज मुका काय? देव होऊन गेलो, देव होऊन गेलो, फक्त भक्तीच्या मार्गाने लागावं. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? पंढरपूर आहे. मला सांगा, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? कुठे आहे पंढरपूर? पाठीशी आहे का? हा, मी पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावी. दादा वारीचं महात्म्य सांगते मी. पंढरपुराकडे तोंड करावं, 3 पावलं चालावं. माझा पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद त्यात वारेत आहे, त्या वाटेत आहे. मग विचार करा, जर मुखात नाम असावं, वाट जर विश्वाच्या मालकाच्या पंढरीची असावी, तर काय अवघड आहे मला सांगा. घालून या भार राहिलो निर्विले संती, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. घालून या भार निर्विले संती, सगळं राखतो रे देव. असंही आपण करतोच काय? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित, प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा हे सगळं सोडा, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल. चाले हे शरीर 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 कोणाचे असत. चाले हे शरीर 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 कोणाचे असत. चाले हे शरीर कवी ऐकवी एक नारायण. कोण त्या श्रीरंगाचून कोण आहे मला सांग.